नमस्कार. मी संतोष कसगावडे, पंढरीचा परिवार या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांशी भेटत आहोत. त्यांच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि आज आपण पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथे एका सामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये 3 शिये झालेले आहेत. आणि शियेसारखा विषय आत्तापर्यंत आपण ऐकत होतो. कोटाडिया, दोशी अशी नावं आपण खरं तर शियेच्या बाबतीत ऐकत होतो. पण सामान्य शेतकऱ्यांची मुलं शियेपर्यंत मजल मारतात आणि एका एका घरात 3-3 हा रेकॉर्ड मला वाटतं पंढरपूर तालुक्यात पहिला असावा. पेक्षा अनेक तालुक्यामध्ये असं अपवाद कुठेतरी बघायला मिळत असेल. अशा एका कुटुंबाला आपण भेटण्यासाठी आज बोहाळी येथे आलो आहोत. आणि माझ्या शेजारी विशाल जाधव आणि हर्षल जाधव हे 2 शिये आहेत आणि तिसरे शियेही आपल्याला थोड्याच वेळात बोलतील. तर आत्ता आपण प्रथम विशाल जाधव यांना बोलू. आपण खरं तर सीएच्या सामान्य कुटुंबातून गेला, सीए झाला. सीएचा निकाल अतिशय अवघड मानला जातो. तर तिथपर्यंत कसं म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं सीएच का व्हावं वाटलं? आणि तिकडं गाईडन्स कसं मिळालं? तुम्ही तिथपर्यंत पोहोचला कसा? अगदी नवीन आता जाणाऱ्या मुलांसाठी काय करावं लागेल? अतिशय अवघड परीक्षा मानली जाते. पण तिथवर जाण्यासाठी खरंच अवघड आहे का? आणि काय करावं लागेल थोडंसं मार्गदर्शन करा. नमस्कार. मी शेतकरी कुटुंबातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून वाढलेलो. लहानपणापासूनच शेती घरचे सगळे शेतीच करत होते. त्याच्यामुळं अशी आर्थिक परिस्थिती वगैरे काही नव्हती. ज्यावेळेस 10वी झाली माझी, 10वी नंतर पुढं ॲडमिशन कशाला घ्यायचं? इंग्लिश एवढं परफेक्ट नव्हतं, गणित जेमतेम. त्याच्यामुळं तरी आम्ही थोडंसं डिप्लोमासाठी ट्राय करत होतो. परंतु डिप्लोमाची फी त्यावेळेस एवढी पेलवत नव्हती. डिप्लोमाची फी जास्त असल्यामुळे मी घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि एक ॲव्हरेज साईडला जाऊ, म्हणजे सायन्स पण नको आणि आर्ट्स पण नको. त्यावेळेस सीए वगैरे काही माहिती नव्हतं. 10वी-12वी प्लेन कॉमर्सनी करू आणि पुढं बघू, या हिशोबाने पुढंच जात होतो. त्यानंतर पंढरपूरला ज्यावेळेस शिक्षणासाठी गेलो, त्यावेळेस कवठेकर अकाउंटन्सी क्लासेस यांच्याकडे क्लासेस जॉइन केले. क्लासेस जॉइन केल्यानंतर थोडी-थोडी 11वी-12वी मध्ये मला आयडिया यायला लागली, की सीए काय असतं, काय? जेमतेम 65-67% 10वी ला मार्क्स होते. त्यानंतर 11वी-12वी कवठेकर सरांकडे जॉइन केल्यानंतर अ, म्हणजे तिथं ग्रोथ दिसून आली, की आपण यात काहीतरी करू शकतो, असं जाणवू लागलं. त्यानंतर मी म्हणजे गावात सुरुवातीला 7वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण झालं होतं. त्यानंतर शेजारील गावी सीताराम महाराज विद्यालय इथं 8वी, 9वी, 10वी आणि 11वीला मी विवेकवर्धिनी विद्यालय इथं ॲडमिशन घेतलं आणि कवठेकर सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर थोडं-थोडं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व जाणवू लागलं आणि तिथूनच खरी म्हणजे शिक्षणाला सुरुवात झाली, असं जाणवू लागलं. मग 12वी मध्ये म्हणजे जेमतेम मार्काने पास होणारा विद्यार्थी माझा कॉलेजमध्ये 2रा नंबर आला. का तर कवठेकर सरांचा गाईडन्स आणि सुरुवातीपासूनच खर्डीला ज्यावेळेस शाळेला जायचो, इथं आमचं दत्त मंदिर आहे. तिथं दत्त मंदिरावरती जे महाराज होते, त्यांचा आम्हाला नेहमी गाईडन्स असायचा. एक धार्मिक वातावरणात लहानपणापासून वाढल्यामुळं असं पुढं जाऊन एक पेशन्स असतात ना, की कोणतं सक्सेस पटकन मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला म्हणजे काहीतरी सॅक्रिफाईस करावा लागतो. त्या पद्धतीनं करत गेलो आणि एक 12वी नंतर आपला जेमतेम सर्वसाधारण मार्क्सनी पास होणारा विद्यार्थी 12वी मध्ये नंबर आणू शकतो, तर पुढं का सीए का नाही होऊ शकत? तेव्हा 12वी नंतरच निर्णय घेतला आणि सीए जॉइन केलं पुढं. 12वी नंतर सीए केलं, पण सीएसाठी पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला सीएच का व्हावं वाटलं? नवीन का दुसरा कुठला एखादा कोर्स निवडावा किंवा एवढी अवघड परीक्षा मानली जाते, याच बाबतीकडे कसं वळाला तुम्ही? कारण 10वी पर्यंत कसं होतं, की शिक्षणाचं एवढं महत्त्व नव्हतं. पण 12वी मध्ये माझा नंबर ज्यावेळेस कॉलेजमध्ये बसला, तालुक्यामध्ये 2य क्रमांक आला आणि अकाउंटन्सीमध्ये 98 मार्क्स आले. त्यामुळे 2रा नंबर. मग साधारणतः सुरुवातीला एवढे मार्क्स नसताना मी 12वीत करू शकतो, तर याच्यापेक्षा मोठा कोर्स नक्कीच करू शकतो, असं जाणवलं आणि आतून एक करण्याची इच्छा निर्माण झाली आणि
सुरुवातीपासून कसं झालं होतं, शेतकरी कुटुंबातील गरिबी जवळून पाहिली होती, की आमच्या घरी आत्ता सुधारणा झाली. डिग्री मिळाल्यानंतर, सक्सेस मिळाल्यानंतर सगळं होतं. पण आधी म्हणजे खाण्यापिण्यासहित सगळ्या अडचणी. आम्ही म्हणजे सुरुवातीला दोघं भाऊ शिक्षणासाठी असल्यामुळं घरच्यांना पण बऱ्याच अडचणी यायच्या सुरुवातीला. मग ते जवळून बघत होतो. त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर सक्सेस झाल्यानंतरच ही परिस्थिती बदलू शकतो. आणि आता जे दिसतंय हे फक्त आणि फक्त शिक्षणामुळे झालेलं आहे. त्यामुळे एक मोठं एम ठेवून पुढे गेलो. त्यामुळं सीए कोर्स हा सगळ्यात टॉप चांगला कोर्स आहे म्हणून आपण त्यात काहीतरी करू आणि ही सगळी परिस्थिती बदलू. या हिशोबाने मी सीए जॉइन केलं. आता घरची परिस्थिती जेमतेम आणि 2 सीएचा खर्च तर एवढा मोठा होता. कसं केलं ते? कसं ॲडजस्ट झालं? सीएला खर्च जास्त नाहीये. म्हणजे कुठं कॉलेज वगैरे काही नाही. सुरुवातीला 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम द्यायची किंवा ग्रॅज्युएशन नंतर डायरेक्ट ॲडमिशन भेटतं. तर खर्च म्हणजे तुम्ही प्रायव्हेट क्लासेस केलात तर तेवढेच प्रायव्हेट क्लासेसचेच तेवढेच फीज काय असेल ते. बाकी आपलं पुण्यामध्ये जाऊन राहण्या-खाण्याचाच तेवढाच खर्च. म्हणजे असं फीज वगैरे खूप जास्त आहे वगैरे. फक्त कष्ट घ्यावे लागतं. सिलेबस खूप आहे. ऑल ओव्हर इंडिया एकच एक्झाम असती. दिल्ली इन्स्टिट्यूटच्या अंडर एक्झाम कंडक्ट केली जाते. त्यामुळे पूर्ण देशभराचा एकच पेपर सेट होतो. जे काही आपण इथून पंढरपुरातून पेपर लिहिणार आहोत, म्हणजे आपल्या जे काही सेंटर असेल तिथून, तो पेपर कुठेही दिल्ली, मुंबई कुठेही ऑल ओव्हर इंडिया कुठेही चेक झाला होऊ शकतो. त्यामुळे आपलं स्टँडर्ड किंवा जे काही पेपर रायटिंग आहे, ते त्या पद्धतीने ठेवावं लागतंय. मग तशी तयारी करत गेलो आणि पुढं सक्सेस झालो. आता तिथनं पुढचा काळ तुम्ही सक्सेसचा अभ्यासक्रमातला नवीन पोरांना समजा काय सांगचाल? किंवा नवीन जी मुलं शिकणार आहेत, सीए होण्याकडे ज्यांचा आता बराचसा कल आहे किंवा गावातल्या मुलांना बाकीच्या काही तुम्ही सहकार्य केलंय का? पुढं काय काय झाले पुढचं नेमकं? कोर्स अवघड म्हणून अवघड झालेला आहे. एवढा अवघड नाहीये ॲक्चुअली. म्हणजे करत गेलं तर सगळं काही शक्य आहे. मग 12वी झाल्यानंतर मी ज्यावेळेस गेलो, सुरुवातीला सगळंच नवीन वाटतं. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स नसतो. नंतर जसं हळू आपण त्या याच्यामध्ये सेट होत जाईल. फक्त पेशन्स असले पाहिजे, दम धरून राहिलं पाहिजे. जर तुम्ही लगेच अवघड वाटतंय, नवीन सगळं दिसायला सगळं नवीन, सगळे म्हणजे मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर इंग्लिशमध्ये सगळे टीचर शिकवतात. तिथं गेल्यानंतर कॉन्फिडन्स जर लो केला, तर तुम्ही रिटर्न येण्याचा निर्णय घेऊ शकता. पण तसं काही करू नका. एक थोडे एक 2 महिने, 3 महिने मीही सुरुवातीला ज्यावेळेस जॉइन केलं होतं, मलाही एक 3-4 महिने क्लासेसमधलं काही समजत नव्हतं. पण आपण एवढी मोठी फी भरली आहे आणि पुढे कुठेतरी जाऊन ते काहीतरी चीज झालं पाहिजे. म्हणून एक 6 महिने दम काढला. त्यानंतर ऑटोमॅटिक सगळं समजायला लागलं आणि नंतर हळू ते सेट होत गेलं. त्यामुळं जे काही नवीन ग्रामीण भागातून मुलं जे येणार आहेत ना, त्यांना तुमचं इंग्लिश वीक असू द्या किंवा गणित वीक असू द्या, काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही टप्प्याटप्प्याने जर करत गेला, एक टप्पा पूर्ण करत गेला, तर ते एवढं अवघड नाहीये. आता ज्यावेळेस आम्ही गावातून खर्डीला एक 7-8 किलोमीटर आमची शाळा आहे. सीताराम महाराज विद्यालय. तर तिथं जात असताना आम्ही सगळे तिघं-चौघं मित्र सायकलीवर जायचो. म्हणजे त्यावेळेस आम्ही दोघा-दोघात एक सायकल वापरायचो. पण ज्यावेळेस माझी डिग्री कंप्लीट झाली, डिग्री झाल्यानंतर पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. तर सुरुवातीला सायकलीचा प्रवास अशक्य व्हायचा. म्हणजे दोघात एक ॲडजस्ट. आता माझे क्लायंट असे आहेत, की ऑल ओव्हर इंडिया मला विमानानं प्रवास करायचा मिळतोय. म्हणजे सुरुवातीला एक वेळ सायकल मिळायची नाही. पण आता मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश, हैदराबाद, दिल्ली अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये आम्ही विमानाने प्रवास करू शकतोय. हे काय आहे तर फक्त एका शिक्षणामुळं हे सगळं सक्सेस होतंय. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पण एक मोटिव्ह ठेवलं पाहिजे. एक कष्ट करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. जर एवढं कष्ट करून जर तुम्ही तुमची परिस्थिती बदलवू शकता. आता आपल्याकडे त्यांचे दुसरे लहान बंधू हर्षल जाधव आहेत. त्यांचाही काय अनुभव आपण घेऊ, की आपणाला सीए करताना सुरुवातीपासूनचं कसं सहकार्य लाभलं? बंधुराज थोरले आता सीए झाले. तिथून तुम्ही कसे सीए झालात? किंवा तुम्हाला घरचा, बंधुराजांचा, बाकीचा काय जे काही सहकार्य सपोर्ट लाभला, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. प्रथमतः पंढरीचा परिवार या चॅनलचा खूप खूप आभार, की आपल्या चॅनलवरती आम्हाला बोलण्याची संधी प्राप्त दिली किंवा आम्ही एखाद्या मुलाखतीचं काबिल आहे असं समजून त्यांनी आपली मुलाखत घेतली. आताच विशालने सांगितलं त्याच्या पूर्ण करिअरबद्दल. सेम टू सेम माझीही तशीच जर्नी आहे. म्हणजे माझंही गावातल्या बोवाळी गावातल्या प्राथमिक शाळेत मराठी शिक्षण झालं 7वी पर्यंत. त्याच्यानंतर
सीताराम महाराज विद्यालय खर्डीमध्ये हायस्कूलचं शिक्षण घेतलं. खरं तर हायस्कूलचं शिक्षण घेईपर्यंत शिक्षणाची एवढी काही जाणीव नव्हती. म्हणजे भविष्यात काय करायचं तर एखादा शिक्षक होईल किंवा एसटी ड्रायव्हर, कंडक्टर असे स्वप्न असायचे. कधी असं मोठे ध्येय मनात यायचं नाही. कारण परिस्थिती एकदम हलाखीची होती. कारण मोठं ध्येय बाळगलं तर ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अ, म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असावी असं वाटायचं. त्यामुळे मोठं ध्येय कधी बाळगलं नाही. 10वी मध्ये म्हणजे जेमतेम मार्काने पास झालो. 10वी नंतर म्हणजे सायन्सला तर ॲडमिशन भेटू शकत नव्हतं म्हणून मी सायन्सला घेतलं नाही आणि आर्टला मला नको होतं म्हणून मी कॉमर्सला गेलो आणि कॉमर्सला गेल्यानंतर अ, माझा म्हणजे क्लासेसमध्ये कवठेकर सरांशी कॉन्टॅक्ट झाला. कवठेकर सरांच्या म्हणजे क्लासेसमधून म्हणजे ते अकाउंट विषय तर एवढा परफेक्ट करून घ्यायचेच. पण त्याच्याबरोबर बाकी इतरही बऱ्याच गोष्टी सांगायचे. म्हणजे विद्यार्थ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं ध्येय कसं बाळगावं, ते कसं कंप्लीट करावं. मग त्यासाठी कितीही अडचणी येऊ द्या, पण त्या अडचणीतून पुढे जायची शक्ती निर्माण करून द्यायचे. म्हणजे 10वी मध्ये जेमतेम मार्काने पास होणारा मला 12वी मध्ये अकाउंटन्सी विषयामध्ये 100 पैकी 98 मार्क मिळाले होते आणि 12वी मध्ये विवेकवर्धिनी कॉलेजमध्ये माझा फर्स्ट नंबर आला. मग त्यावेळेस फर्स्ट नंबर आल्यानंतर मला जरा थोडं वाटलं, की आता आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे भविष्यात मोठी स्वप्न बाळगायला काही हरकत नाही. जरी परिस्थिती हलाखीची असली, तर तो म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट आहे, की आपण परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. म्हणजे शेती तर जेमतेम म्हणजे शेतीमधून एवढं काही इन्कम होत नव्हतं. पण आपली ही परिस्थिती बदलायची असेल, तर आपल्याला खूप मोठं शिक्षण घ्यायचं हाच एक मार्ग होता असं होतं. म्हणून मी बी-कॉम नंतर बी-कॉम माझं व्हायच्या अगदी विशालचा सी-ए इंटरचा रिझल्ट लागला. आणि त्यावेळेस तो सी-ए इंटरमधून पास होऊन फायनलमध्ये गेला. बी-कॉमपर्यंत माझं कोणतंही असं ध्येय नव्हतं. पण ज्यावेळेस विशाल सी-ए इंटर पास होऊन फायनलमध्ये गेला, त्यावेळेस मी पण बी-कॉम नंतर काय करायचं तर मग त्यानं पण मला सपोर्ट करून बोलला, की आपण सी-एच करू. म्हणजे माझं पण ध्येय होतं, की कोणत्याही फील्डमध्ये जाईना, पण त्या फील्डमध्ये सगळ्यात उच्च पदवी प्राप्त करायची असं ध्येय होतं. आणि सी-ए ही कॉमर्समधली सगळ्यात टॉपची पदवी आहे. त्यामुळं मी पण बी-कॉम नंतर सी-एला पुण्यामध्ये जायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर पण खूप म्हणजे स्ट्रगल तर खूप होता. कारण सी-एची एक्झाम आणि बाकीचं इकडं फायनान्शियल प्रॉब्लेमचं ते पण मॅनेज हे खूप अवघड होतं. त्यामुळं पण शिक्षणाशिवाय दुसरा कुठला आपल्याकडे ऑप्शन नाही हे डोक्यात होतं. त्यामुळं कधी माघारी यायचा विचारही केला नाही. त्यामुळं काही एकदा एक्झाम फेल झालो, दोनदा झालो. सी-एमध्ये तेवढं चालतं. त्यामुळं बऱ्याच वेळा फेल जरी झालो तरी प्रयत्न करून एक वेळ नक्की आपण सी-ए होऊ हे मनामध्ये होतं. त्यामुळं मी म्हणजे कष्ट करून शेवटी सी-एची पदवी मिळाली. या जर्नीमध्ये मला विशालचा खूप सपोर्ट झाला. म्हणजे ऑलरेडी तो सी-ए झाला होता. फायनलमध्ये मी असताना त्याच्याकडून खूप सपोर्ट, गाईडन्स म्हणजे मी कायम बोलताना म्हणतो, की एखादा शिक्षक असेल, त्या शिक्षकाला आपल्या मुलाला जर सेट करायचं असेल, तरी अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं किंवा एखादा डॉक्टर असेल, त्या डॉक्टरच्या मुलाला सेट करण्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. पण विशालकडे बघितलं का मला वाटतं, की विशालनं एवढ्या कठीण परिस्थितीमधून पण त्याची डिग्री तर मिळवलीच, पण त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असणारा मी माझी पण डिग्री त्यानं म्हणजे दोघांना एका वेळेस सी-ए केलं. म्हणजे विशालकडे 1 सी-ए नाही, तर 2 सी-ए एका वेळेस बनवण्याची ताकद आहे. खूप विशालचं सहकार्य लाभलं. त्याच्याबरोबर आई-वडिलांचं खूप म्हणजे आई-वडिलांनी कष्ट करून जेवढे आम्हाला पैसे पाठवायचे, त्या पैशाचं एक वेळेस चीज करायचं हे कायम वाटायचं. म्हणून कधीही सेमधून माघार वगैरे घ्यायचं कधी असं डोक्यात पण यायचं नाही. अफाट अभ्यास करून कोणी जरी म्हणजे जरी एखादा व्यक्ती स्वतःला म्हणजे कमी आपण हे करू शकत नाही असं जरी समजत असेल, तरी कठीण परिश्रम घेतल्यानंतर जगात अशी कोणतीही गोष्ट नाही. तो एक ना एक दिवस तो पार करू शकतो. असंच माझं पण सीए कंप्लीट झालं. आता एकाच घरात 3 सी-ए झालेत आणि
आता लोकं समजा साधारणतः किती अजून देशाला कारण देश चालवतात नरेंद्र मोदींनी मध्ये सांगितलं होतं, की सीए फक्त चालवतील. काय ते सीएच्या हातात आहे. तर देशाला किती गरज आहे साधारणतः आणि बाकीच्या मुलांनी सीएपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल साधारणतः? यासाठी थोडंसं मार्गदर्शन करावं. साधारणतः आपल्या देशाला जवळ-जवळ 30 लाख सीएंची आत्ता गरज आहे. तर त्यापैकी आत्ता फक्त 4 ते 4.5 लाख सीए ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पूर्ण देशभरात 4 ते 4.5 लाख सीए आहेत. अजून जवळ-जवळ एक 25 ते 26 लाख सीएंची गरज आहे. सीएचा रिझल्ट लागताना एक 5%, 6%, 7% मॅक्सिमम 10% पर्यंत लागतो. तर या कोर्सला अजून एवढा स्कोप आहे. म्हणजे जेवढं जास्तीत जास्त मुलांनी येऊन याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट केलेलं एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी त्यासाठी सीएनचा वाटा खूप मोठा आहे. कारण जेवढी बाकीच्या बाजू इम्पोर्टंट आहेत, तेवढीच फायनान्शियल बाजू, टॅक्सेशनची बाजू तेवढीच इम्पोर्टंट आहे. जे काही गव्हर्नमेंटला कलेक्शन करून द्यायचं, जी-एस-टी असो, इन्कम टॅक्स असो, त्याच्यामध्ये सीए खूप जास्त कॉन्ट्रिब्यूट करतात. म्हणजे गाईडन्स करणे, रिटर्न फाईल करणे, हे जो काही रेव्हेन्यू आहे, तो एक सीए मीडिएटर म्हणून काम करत आहेत. तर ग्रामीण भागातली मुलांनी पण जास्तीत जास्त येऊन या कोर्सला ॲडमिशन घेऊन पुढं कंटिन्यू केलेलं चांगलं आहे. म्हणजे त्यांची लाईफ पण सेट होते, देशाला पण मदत होते, एक सामाजिक कार्यही करता येतं. आता समजा आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय, तर प्रॅक्टिस करत असताना आपला क्लायंट बरेचसे ओळखीचे सर्कल, बरंच नेटवर्क मोठं झालेलं आहे. आणि मेनली मी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॅक्टिस करतोय. तर प्रॅक्टिस करत असताना वेगवेगळ्या याच्यामध्ये व्हेकन्सी खूप जास्त असतात. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील पंढरपूर तालुक्यातली जी काही मुलं आहेत, ते कॉन्टॅक्ट करतात. जिथं-जिथं अवेलेबल असेल, व्हेकन्सी असेल, तिथं पटकन मी म्हणजे सर्चिंगमध्ये पण असतो. आपलं रेग्युलर काम चालू असतं, त्यावेळेस असं सर्चिंग डोक्यामध्ये एक असतं, की आपल्यातल्या मुलांनी येऊन अजून कोणाला कुठं जॉइन करता येईल का? आपल्या गावातीलच 5-6 मुलं किंवा आपल्या पंढरपूर तालुक्यातील आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढी जास्तीत जास्त मुलं येऊन एक अकाउंटंट म्हणून जॉइन होतात आहेत. सुरुवातीला एक अनुभव येण्यासाठी सुरुवातीला कमी पेमेंट मिळतं. नंतर 50,000-60,000 पर्यंत आपल्याच भागातील फक्त बी-कॉम करून आलेली मुलंही अकाउंटन्सी या सब्जेक्टमध्ये म्हणजे काम करून अकाउंटिंगमध्ये काम करून 50,000-60,000 मंथली इन्कम होऊन त्यांची फॅमिली सेट होत चालली. अशा पद्धतीनं म्हणजे जी-एस-टी जेव्हापासून आला जुलै 2017 मध्ये जी-एस-टी आला. जी-एस-टी आल्यापासून पुढं एवढा स्कोप वाढला या कोर्सला. म्हणजे काम खूप जास्त आहे. त्यामुळं व्हेकन्सी पण आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातली मुलांनी येऊन या कोर्सला ॲडमिशन घेऊन चांगल्या-चांगल्या कंपन्या जॉइन केला. आमच्याशीही कॉन्टॅक्ट करा. आम्ही पाहिजे तशी मदत करू. जेवढं नेटवर्क वाढेल, आपल्यातली मुलं मोठी झाली, सगळे मिळून मोठे होऊ. म्हणजे असं नाही की एक जण मोठा झाला की झालं. आपण सगळे एकत्र येऊन जेवढा मॅक्सिमम कॉन्टॅक्ट करता येईल तेवढे आमच्याशी करा. आमचे भाऊ आहे, बाकीचे सगळे नेटवर्क ग्रुपच तसे ठेवलेले आहेत. म्हणजे जसं-जसं, जिथं-जिथं स्कोप आहे, तिथं पटकन त्याला चिटकवून टाकायचं. म्हणजे त्याची लाईफ सेट होते. कुठेतरी बाकीच्यांचं चांगलं झालं तर आपलंही चांगलं होईल. त्या हिशोबाने आपण पुढं चाललेलो आहे. आता सीएची जर्नी कशी? ग्रामीण भागातल्या मुलांना सीए म्हणल्यानंतर जाणवतं, की मोठा खर्च आहे किंवा आपल्याला पेलणार नाही. तर काय ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तुम्ही काय सांगचाल? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरं सीएबद्दल एवढी आयडिया नसते. पण म्हणजे 10वी नंतर तुम्ही जर सायन्सला गेला किंवा बऱ्याच जणांना वाटतं की सीए हे फक्त कॉमर्सचे स्टुडंट करू शकतात. पण असं नाही. सीएमध्ये बरेच जण सायन्सचे पण स्टुडंट येऊ शकतात. म्हणजे 11वी-12वी कॉमर्स केली किंवा सायन्स जरी केली, तरी सीएच्या एंट्रन्स एक्झामला म्हणजे फाउंडेशन एक्झामला आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आणि जरी आपल्याला बी-कॉम नंतर डायरेक्ट जर इंटरला घ्यायचं असेल, तरी पण आपण इंटरची एक्झाम डायरेक्ट देऊ शकतो. त्यासाठी बी-कॉम किंवा म्हणजे ग्रॅज्युएशनची डिग्री कंप्लीट लागते. मग 12वी नंतर जर आपण फाउंडेशनला गेलो, की फाउंडेशनची एक्झाम पास झाल्यानंतर आपल्याला इंटरचे 2 ग्रुप असतात. म्हणजे इंटरचे दोन्ही ग्रुप क्लिअर करावे लागतात. दोन्ही ग्रुप क्लिअर केल्यानंतर 2 वर्षाची आपल्याला एका सीएकडे आर्टिकलशिप करावी लागते. आर्टिकलशिप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला फायनलच्या एक्झाम द्यावे लागतात. मग सेम इंटरच्या जशा 2 ग्रुप असतात, तसेच फायनलचेही 2 ग्रुप असतात. 2 ग्रुप झाले, की मग त्यानंतर आपल्याला सीएची डिग्री भेटते. मग डिग्री जरी भेटल्यानंतर काही जण आपल्याला म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस पण करू शकतात किंवा एखादी कंपनी पण जॉइन करू शकतात. कट करा.
समजा जर मी सी-ए झालो नसतो, तर कुठेतरी इथंच 5-6 एकर जमीन आहे, शेती करत राहिलो असतो आणि तेवढाच राहिलो असतो. मी दुसऱ्यासाठी काही करू शकलो नसतो. एक डिग्री मिळाली, डिग्रीचं काय महत्त्व आहे ते आत्ता समजतंय. म्हणजे घर सुधारलं, घर सुधारल्यानंतर आपल्याला 4 कुटुंब सुधारता येतील, हे तेवढं तरी पुण्याचं काम आपल्याकडून होतंय. जर सी-एच नसतो तर काय आहे हे रेग्युलर शेती, जे रेग्युलर आहे तेच रूटीन. याच्यापेक्षा वेगळं काही करू शकलो नसतो. सीए झालो नसतो तर खरं शेतीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आपल्या ग्रामीण भागातील बऱ्याच जणांना शेती हेच म्हणजे उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळं सीए जरी झालो नसतो तर शेतीच करावी लागली असती. मग आयुष्यभर तो स्ट्रगल म्हणजे आता आपण शेतकरी वगैरे बघतो, की किती जरी काबाड कष्ट करून पीक मिळवलं तर त्यांना मार्केटमध्ये रेट वगैरे भेटत नाही. मग ते जीवनभर असाच कष्टाचा प्रवास शेतीचा चालू राहिला असता. त्यामुळं कधी असं वाटायचं, की आपल्याला शेती सोडून म्हणजे शेती तर करायचीच आहे. पण शेतीला पूरक असं म्हणजे एखादी डिग्री तरी पाहिजे. त्यामुळं आता उलट सीए झाल्यानंतर आम्ही शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे मला म्हणजे बऱ्याच स्टुडंटला पण सांगू वाटतंय, की तुम्ही जरी शेती चांगल्या पद्धतीने असेल, तरी पण एखाद्या फॅमिलीतला एक जरी मुलगा शिकला, तरी अख्खी फॅमिली सुधारते किंवा आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळं शिक्षणाला खूप महत्त्व द्या. म्हणजे शेती पण ठीक आहे, पण शेती सोडून आपण म्हणजे गाव सोडून बाहेर पडा. म्हणजे बाहेर पडल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया निर्माण होतील. म्हणजे आपण नोकरीच राहू द्या, पण एखादा व्यवसाय कसा करावा हे सुद्धा नॉलेज खूप इम्पोर्टंट आहे. ते बाहेर पडल्याशिवाय भेटत नाही. त्यामुळं सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना सांगतो, की आपलं गाव सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. खूप काही भेटेल आपल्याला. म्हणजे नक्की आता सी-ए झालो, लाईफ सेट झाली. आता याच्यापुढे जाऊन काय? तर जे काही होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना नक्कीच मदत करणार. म्हणजे कोणी कोणाची फायनान्शियल पोझिशन नसल्यामुळं शिकता येत नाही किंवा कोणाला आधार नसतो, अशांना आधार दिला पाहिजे. कारण आता पैसा तर आहे, सगळं सेट झालेलं आहे. मग पैशाचे एका स्टेजनंतर पैशाला व्हॅल्यू नाही. म्हणजे पैशाशिवाय काय होत नाही. पण पैसा म्हणजे सगळं काही असं नाही. त्यामुळं याच्यापुढे जाऊन आता सामाजिक कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे, असं मनातून इच्छा आहे. ज्यांना खरंच आधार नाहीये, त्यांना आधार देणं यातच खरं पुण्याचं काम होईल आणि कुठेतरी आपली लाईफ दुसऱ्यासाठी सार्थकी लागेल, एवढं. सीए झालो, बाय डिफॉल्ट आता पैसा तर भेटेलच. पण पैसा मिळवणं हे काही आता फ्युचरमधलं माझं एम नाही. म्हणजे सीएच्या डिग्रीसोबत इतर मुलांना आता आम्ही सीए करता बरेच असे अनुभव आले, की काही विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीमुळं ते सोडावं लागलं. ते त्यांचं म्हणजे करियर घडवू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना आपण फ्युचरमध्ये निश्चितच सपोर्ट करावा असं वाटतं. कारण आपल्यामुळं जर एखाद्याचं करियर घडू शकत असेल, तर त्या ठिकाणी आपण कधीच कमी पडू नये. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि त्या व्यक्तीचं जर एखादं करियर सेट झालं, तर त्याच्या डोळ्यात जे समाधान दिसणार आहे, ते आपण पैशात पण मोजू शकत नाही किंवा मिळाल्यानंतर जेवढं समाधान वाटतं, त्याच्यापेक्षा पण जास्त समाधान त्या व्यक्तीकडे बघून आपल्याला जाणवलं पाहिजे. त्यामुळं भविष्यात निश्चितच म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना मदत करायचा हा निश्चय असेल. नमस्कार. मी सी. विशाल जाधव यांची पत्नी. अ, म्हणजे माझं आता सध्या तरी सी-ए फायनलला आहे आणि आत्ताच एक्झाम दिलेली आहे. म्हणजे इथं याच्या अगोदर लग्न व्हायच्या आधीपासून असं हे होतं, की शाळेत असतानाच माझं ठरलं होतं, की आपल्याला सी-एच करायचं आहे. कारण घरात तर फॅमिली बॅकग्राऊंड दुसरा असं कॉमर्स फील्डचा कोणाचाच नव्हता. मग ह्या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती मिळाली होती, की सी-ए असा कोर्स आहे म्हणून आणि 10वी पर्यंत चांगला परफॉर्मन्स होता आणि अ, आसपासचे सगळेच जण 10वीला मार्क्स चांगले असल्यामुळं म्हणायचे, की सायन्स फील्ड घे आणि त्यातच काहीतरी कर म्हणून. पण त्यात मला इंटरेस्ट नव्हता म्हणून अगोदरच ठरवलं होतं, की आपल्याला कॉमर्स घ्यायचं आहे आणि सी-एच करायचं आहे. तर
मी नाही म्हणजे कोणी सांगितलं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. मला जे करू वाटलं ते केलं आणि CAला ॲडमिशन घेतलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोघं जण ज्या सरांचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडेच मी पण शिकलेले आणि कवटेकर सर म्हणलं की त्यांचे स्टुडंट CA फील्डमध्येच चांगलं हे करू शकतात हे बऱ्यापैकी पंढरपूरच्या सगळ्यांना माहिती आहे. 12वीला असताना सरांमुळं मला अकाउंट्सला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले होते आणि राज्यात प्रथम आला होता. तर तिथून पुढचं माझं सगळं आत्तापर्यंतचं लग्नाच्या अगोदरपर्यंतचं पूर्ण जे काही CAचा प्रवास होता हे होतं ते सगळं माझ्या घरच्यांनी आणि माझ्या आजोबांना जास्त शिक्षणाची आवड असल्यामुळं त्यांच्यामुळं इथपर्यंत येऊ शकले आणि लग्न झाल्यानंतर CA इंटरचा टप्पा पार पडला आणि मी हर्षल भैयाचं CA फायनलचा पूर्ण प्रवास म्हणजे जवळूनच समोरून बघितलेला आहे. त्यामुळं त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की बाबा म्हणजे त्यांचा सत्कार बघितला, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या की बाबा एक डिग्री मिळाल्यानंतर माणूस कुठल्या लेव्हलला पोहोचू शकतो. त्यांच्याकडे बघून असं वाटलं की आपल्याला पण लवकर म्हणजे ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि पूर्ण घराला, पूर्ण कुटुंबाला आणि गावाला थोडंसं असं अभिमान वाटेल अशी एखादी गोष्ट करायची. त्यामुळं आत्ता तरी त्याच दिशेनं वाटचाल चालू आहे आणि बोला. मी बोहाळीतून आनंदराव नारायण जाधव एक शेतकरी आहे. माझी मुलं पहिलीपासून आपल्या गावात जिल्हा परिषदेला शिकत असताना काही काळ 7वी नंतर 8वी 10वी खर्डीला केली. त्यानंतर पुन्हा पंढरपूरला विवेकवर्धिनीला पाठवली. मला शिक्षणाचा काही जास्त अभ्यास नसताना मी फक्त एकच करत राहिलो की ज्या माणसाकडून आपल्याला काय घेण्यासारखं आहे त्या माणसापर्यंत आपलं मुलांना पोचवण्याचं काम केलं आणि त्या विषयावर त्यांनी भरपूर सहकार्य करत ज्या ज्या टप्प्याने जशी मुलं जातील तशी त्यांना वेळोवेळी बाकीचे सहकार्य मिळत गेलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत ही देवाची बघतोय ती इतरांच्या सहकार्यामुळे बघत आहे.